नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एस के घोटेकर, अर्थशास्त्र विभाग केटीएच महाविद्यालय नाशिक. आपले सर्वांचे केटीएच महाविद्यालयाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रिझर्व्ह बँकेचे इतर अधिकार बघितले होते. अर्थातच आपला विषय बँकिंग व वित्त 3 म्हणजेच भारतातील बँकविषयक कायदे आणि व्यवहार या विषयाच्या पहिल्या प्रकरणामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकारांचा विचार केलेला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या पहिल्या प्रकरणातील नवीन घटक म्हणजे भारतातील बँकविषयक कायदे या प्रकरणाच्या नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत. तो म्हणजे बँकेचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद. विद्यार्थ्यांनो, भारतीय नियमन कायदा 1949च्या काही तरतुदी अशा आहे किंवा विशेष तरतुदी अशा आहे की बँकांनी म्हणजे आपल्या व्यापारी बँकांनी, खाजगी बँकांनी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी तसेच सहकारी क्षेत्रातील बँकांनी आपल्या वार्षिक ताळेबंद, आपला व्यवहारांचा वार्षिक ताळेबंद किंवा वार्षिक नफा तोटा पत्रक हे रिझर्व्ह बँकेला सादर करणे बंधनकारक असते. त्याबद्दलच्या तरतुदी या 1949च्या कायद्यामध्ये दिलेल्या आहे. तर त्यांचा आपण विचार करणार आहोत. आता पहिल्यांदा नफा तोटा पत्रक. हे नफा तोटा पत्रक म्हणजे काय की बँकेला एका आर्थिक वर्षामध्ये म्हणजे आर्थिक वर्ष म्हणजे कोणतं की आपलं जे आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये बँकेला आपल्या व्यवहारामध्ये म्हणजे एकूण ठेवी, एकूण कर्ज वाटप, कर्ज वसुली हे सर्व बँकेचे जे व्यवहार आहे त्याच्यामध्ये झालेला एकूण नफा व तोटा किती होता किंवा किती आहे याचा सविस्तर असा अहवाल म्हणजेच पत्रक हे रिझर्व्ह बँकेला सादर करावं लागतं. तर त्यामध्ये बँकेत झालेला एकूण नफा व तोटा प्रत्येक वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या तारखेस बँकेच्या सर्व शाखांचे नफा तोटा पत्रक तयार करून ते RBIकडे पाठवावे अशी स्पष्ट तरतूद बँकिंग नियमन कायदा 1949च्या विशेष कलमामध्ये दिलेली आहे. म्हणजे बँकेस प्रत्येक वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकार म्हणजे 31 मार्च अखेरीस, 31 डिसेंबर अखेरीस नाही तर 31 मार्च अखेरीस म्हणजे आपलं जे आर्थिक वर्ष आहे त्याच्या अखेरीस केंद्र सरकारने ठरवून दिलेलं, केंद्र सरकारने नफा तोटा पत्रक कशा पद्धतीने सादर करायला पाहिजे एक असा त्याच्यासाठी एक विशिष्ट नमुना दिलेला असतो आणि त्या नमुन्यामध्येच सर्व बँकांनी ते पत्रक तयार करणे आवश्यक असतं आणि ते RBIला पाठवावं लागतं. आता सर्व शाखांचे आपल्याकडे शाखा पद्धती आहे. आपण मागच्या वर्षी मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की आपल्याकडे शाखा म्हणजे ब्रांच सिस्टीम आहे, शाखा पद्धती आहे बँकांची. आणि म्हणजे शाखा पद्धती म्हणजे काय की एका ठिकाणी बँकेचं मुख्यालय हेडक्वार्टर आणि सर्व देशभर तिच्या वेगवेगळ्या उपशाखा असतात, ही शाखा पद्धत. आणि मग ह्या नफा तोटा पत्रकामध्ये बँकांनी सर्व शाखांचे म्हणजे प्रत्येक शाखांचा जो व्यवहार आहे प्रत्येक शाखेला झालेला एकूण नफा तसेच एकूण झालेला तोटा यांचा सविस्तर अहवाल एकत्रित करून तो RBIकडे पाठवणे आवश्यक असते. नंतरचा आहे तो म्हणजे ताळेबंद. आता ताळेबंद म्हणजे काय, एकूण जमा खर्चाचा ताळेबंद. वर्षाअखेरपर्यंत भारतातील सर्व शाखांचा झालेला एकूण खर्च व एकूण जमा यांचा ताळेबंद. आता विद्यार्थ्यांनो, नफा तोटा पत्रक वेगळं आणि ताळेबंद. ताळेबंद म्हणजे कोणता की बँकांना स्वतःचा काही खर्च असतो आणि स्वतःकडे असणारी म्हणजे त्या खर्चातून उरलेली एकूण जमा म्हणजे विशेष तरतूद म्हणून बँकांना काही खर्च करावा लागतो. दैनंदिन व्यवस्थापनावर असणारा खर्च किंवा दैनंदिन यंत्रसामग्रीवर किंवा लागणाऱ्या साधनसामग्रीवर होणारा खर्च ह्याही खर्चाची तरतूद बँकांमध्ये केलेली असते. आणि मग यामधून उरलेला एकूण जमा व एकूण खर्च झालेला निधी यांचा ताळेबंद RBIला रिझर्व्ह बँकेला सर्व बँकांनी सादर करणे बंधनकारक असते. म्हणून त्याला आपण नफा तोटा पत्रक व ताळेबंद असं म्हणतो. विद्यार्थ्यांना त्याबद्दल वेगवेगळ्या तरतुदी आहेत त्या आपण बघू. आता नफा तोटा व ताळेबंदबद्दलच्या तरतुदी जे आहे कलम 10, 29 व 30 नुसार ह्या
दिलेले आहे. म्हणजे हे कोणत्या कायद्याचं कलम आहे तर ते बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 10, 29 व 30 मध्ये नफा तोटा पत्रक व ताळेबंद याच्याबद्दलच्या सविस्तर तरतुदी दिलेल्या आहे. हे विशेष लक्षात ठेवायचं आहे कलम 10, 29 व 30 नुसार. त्यामध्ये पहिली तरतूद आहे ती म्हणजे नफा तोटा पत्रक. आता नफा तोटा पत्रक म्हणजे आपण बघितलंच आहे थोडक्यात की नफा तोटा पत्रक तयार करताना प्रत्येक बँकेने सर्व शाखांचा एकत्रित पत्रक हे भारत सरकारने किंवा भारतीय सरकारने नोंदणी झाली असेल अशा सर्व शाखा प्रमुखांच्या किंवा मुख्य व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीने RBI कडे पाठवावे. म्हणजे हे नफा तोटा पत्रक तयार करताना सर्व शाखांच्या एकूण जमाबंदीचा म्हणजे एकूण सर्व नफ्याचा एकूण तोट्याचा सर्व असा एक केंद्र सरकारने ठरवून दिलेला नमुना असतो. त्या नमुन्यामध्ये भरून आणि प्रत्येक नोंदणी झालेल्या भारतातच नोंदणी झाली असेल अशा म्हणजे भारतामध्येच असेल नोंदणी झालेली असेल कायद्याने अशा सर्व मुख्य व्यवस्थापक जे असतात बँकांचे किंवा सर्व शाखांचे यांच्या स्वाक्षरीने RBI कडे पाठवावे. एवढंच आपण इथं लक्षात ठेवायचं आहे. ही एक मुख्य तरतूद नफा तोट्याबद्दलची आहे. नंतर ती आहे म्हणजे ताळेबंद. आता ताळेबंद ठेवत असताना भारतात नोंदणीकृत बँकेने जमा खर्च ताळेबंद विशिष्ट नमुन्यात मुख्य व्यवस्थापकाच्या स्वाक्षरीने RBI कडे पाठवणे बंधनकारक असते. म्हणजे हा जो ताळेबंद तयार करत असताना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नमुन्यामध्ये भारतात नोंदणी म्हणजे भारतातच नोंदणी झालेल्या सर्व बँकांनी आपल्या मुख्य व्यवस्थापकाच्या स्वाक्षरीने RBI कडे असा ताळेबंद विशिष्ट नमुन्यात वर्षाच्या अखेरीस पाठवणे बंधनकारक असते. हे लक्षात ठेवा. ही एक मुख्य तरतूद आहे ताळेबंदाबद्दलची. नंतर जे आहे ते म्हणजे लेखापरीक्षण ऑडिट आपण त्याला म्हणतो लेखापरीक्षण. आता लेखापरीक्षणाच्या बद्दलची तरतूद काय आहे या कायद्याच्या म्हणजेच बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 29 नुसार प्रत्येक बँकेने तयार केलेले नफा तोटा पत्रक व जमा खर्च ताळेबंद कायद्याने मान्यता असलेल्या कोणत्याही लेखापरीक्षकाकडून करून घेणे आवश्यक असते. म्हणजे विद्यार्थ्यांनो इथे लक्षात घ्या की नफा तोटा पत्रक व ताळेबंद RBIला सादर करायचंच आहे. वर्षाच्या अखेरीस RBIला सादर करायचंच आहे. परंतु ते सादर करत असताना त्याचं लेखापरीक्षण ऑडिट म्हणजे काही दाखवायचं नाही आहे. नफा तोटा पत्रक म्हणजे खूप काही नफा खूप काही तोटा स्वतःच्या अंदाजाने किंवा ताळेबंद स्वतःच्या अंदाजाने दाखवायचं नाही आहे. तर तो RBIला सादर करत असताना नफा तोटा व ताळेबंद RBIला सादर करत असताना त्याचं लेखापरीक्षण करून घेणे सुद्धा बंधनकारक आहे. आणि ते या कायद्याच्या म्हणजे बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 29 नुसार या देत असताना सादर करत असताना नफा तोटा पत्रक ताळेबंद सादर करताना प्रत्येक बँकेने तयार केलेले नफा तोटा पत्रक व जमा खर्च ताळेबंद यांचा कायद्याने मान्यता पावत असलेल्या कोणत्याही लेखापरीक्षकाकडून बँकेवर तसं बंधन नाही आहे की कोणत्याही लेखापरीक्षकाकडून तो त्या ताळेबंदाचं किंवा त्या नफा तोटा पत्रकाचं लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे आणि मगच RBIला सादर करावे लागते. हे मुख्य घटक किंवा ह्या मुख्य तरतुदी विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या. नंतर आपण बघायच्या याच्यामधल्याच इतर तरतुदी ज्या आहे त्या आपण बघू. आता त्याच्यामध्ये पहिली तरतूद आहे म्हणजे नफा तोटा व ताळेबंद पत्रक बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 10 पोट कलम 1 नुसार असणाऱ्या म्हणजे बँकिंग नियमन कायदा जो आहे आपला 1949च्या त्याच्या कलम 10 मध्ये कलम 10च्या पोट कलम 1 मध्ये तरतुदीप्रमाणे तयार केले असेल तर कंपनी कायदा 1956च्या अनुसूची 6च्या भाग 1 प्रमाणे दिलेल्या नमुन्यापेक्षा वेगळा नसेल तोपर्यंत त्या नमुन्याप्रमाणे असला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनो इथं लक्षात घ्या की नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक हे बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 10 मध्ये सविस्तरपणे त्याचा नमुना किंवा त्याच्या अटी शर्ती दिलेल्या आहे. तर
किती दिवसापर्यंत किंवा ते कसं वैध राहील, तर ते जोपर्यंत बँकिंग नियमन कायदा 1956च्या अनुसूची 6च्या भाग 1 प्रमाणे दिलेल्या नमुन्यापेक्षा वेगळा नसेल तोपर्यंत बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 10 मध्ये दिलेला नमुना ग्राह्य राहील. हे लक्षात घ्या. इथं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं की नफा तोटा व ताळेबंद पत्रक बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 10 मध्ये जे नमुना किंवा कलम 10 मध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याच तरतुदीप्रमाणे RBIकडे सर्व बँकांना सादर करणे आवश्यक आहे. परंतु ती केव्हापर्यंत किंवा ती किती कसं वैध राहील, तर ते दुसरं एक आहे भारतातलं एक कायदा आहे कंपनी कायदा. म्हणजेच असं कंपनी कायदा जो 1956चा आहे त्यामध्ये अनुसूचित 6च्या भाग 1 मध्येही विशेष तरतुदी या ताळेबंदाच्या किंवा जमा खर्चाच्या दिलेल्या आहे. तर त्या आणि ह्या सेम असेल किंवा सारख्या असतील, त्याच्यापेक्षा वेगळा नसेल तोपर्यंत त्या वैध राहील. हे लक्षात ठेवा. नंतर पुढची तरतूद आहे ती म्हणजे नफा तोटा पत्रक हे वार्षिक सर्वसाधारण सभा होण्यापूर्वी संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवसापर्यंतचेच असावे. विद्यार्थ्यांनो, इथेही ही एक महत्त्वाची तरतूद लक्षात घ्या की हे नफा तोटा पत्रक कोणताही केव्हाही दिलं चालत नाही. ते वर्षाच्या अखेरीस म्हणजे आर्थिक वर्षाच्या अखेरीस. परंतु बँकांची सर्वसाधारण सभा जी व्यवस्थापनाची असेल, संचालक मंडळाची असेल, सहकारी बँका असतील तर संचालक मंडळाची असेल आणि सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खाजगी क्षेत्रातील व्यापारी बँका असेल तर त्यांच्या सर्वसाधारण जो व्यवस्थापन वर्ग असो यांच्या जी वर्षाअखेर त्यांची जी सर्वसाधारण सभा होते तोपर्यंतच असावी, अखेरच्या दिवसापर्यंतच असावी. त्याच्यानंतरचा ताळेबंद किंवा त्याच्यानंतरचा म्हणजे सर्वसाधारण सभा होऊन गेल्यानंतरचा ताळेबंद, सर्वसाधारण सभा होऊन गेल्याचा नंतरचा जमा खर्चाचा नफा तोट्याचं पत्रक देऊन चालणार नाही. तर ते कसं असेल, नफा तोटा पत्रक हे वार्षिक सर्वसाधारण सभा होण्यापूर्वी संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवसापर्यंतच असावे, अशी ही स्पष्ट तरतूद या बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 10 मध्ये दिलेली आहे. हे विद्यार्थ्यांनो आपण विशेष लक्षात घ्यायचं आहे. नंतरच्या लेखापरीक्षणाच्या कोणत्या अटी व शर्ती आहे ते आपण बघू. आता त्याच्यामध्ये पहिली अट आहे ती म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार कराव्या लागणाऱ्या विशेष लेखापरीक्षणाचा खर्च संबंधित बँकेलाच करावा लागेल. विद्यार्थ्यांनो, इथं लक्षात घ्या की बँकेने जो लेखापरीक्षण करून द्यायचं आहे, ऑडिट करून द्यायचं आहे आपल्या नफा तोटा पत्रकाचं किंवा ताळेबंदाचं, हे लेखापरीक्षण आपल्याला रिझर्व्ह बँकेला सादर करत असताना करून द्यायचं आहे लेखापरीक्षण. परंतु ते करत असताना जो लेखापरीक्षकावर किंवा लेखापरीक्षणाचा जो खर्च आहे तो खर्च संबंधित बँकेनेच करायचा आहे. रिझर्व्ह बँक त्याला कोणतीही जबाबदार असणार नाही किंवा रिझर्व्ह बँक तो खर्च देणार नाही. ही महत्त्वाची तरतूद लेखापरीक्षणाच्या बद्दलची आहे. पुढची तरतूद आहे लेखापरीक्षणाबद्दलची ती म्हणजे लेखापरीक्षणासाठी काही बाबींची आवश्यकता असेल. त्याच्यामध्ये पहिली बाब आहे ती म्हणजे दिलेली माहिती स्पष्ट व समाधानकारक असावी. ती अस्पष्ट किंवा त्यामधून वेगवेगळे अर्थ निघतील अशा भाषेत नसावी. ती माहिती म्हणजे लेखापरीक्षणाचा जो अहवाल असेल तो किंवा लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाकडे सादर करावयाची बँकांची माहिती ही दिलेली माहिती स्पष्ट व समाधानकारकच असावी. त्याच्यानंतरची पुढची तरतूद आहे ती म्हणजे बँकेचे व्यवहार त्या बँकेच्या अधिकारात येणारे असावे. म्हणजे बँकेने कुठलेही व्यवहार करून चालणार नाही, त्याचं लेखापरीक्षण करता येणार नाही, कारण बँकेच्या कार्यकक्षेमध्ये येणारेच व्यवहार त्या लेखापरीक्षणामध्ये असावे, अन्यथा इतर बाबींचं लेखापरीक्षण करता कामा नये. नंतरची पुढची तरतूद आहे ती म्हणजे बँकेच्या शाखांकडून प्राप्त झालेले विवरणपत्रके लेखापरीक्षकाच्या दृष्टीने पुरेशी असावी. म्हणजे लेखापरीक्षण करत असताना कोणत्याही कसंही लेखापरीक्षण करून चालणार नाही किंवा लेखापरीक्षकाने ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे लेखापरीक्षण करत असताना, ऑडिट करत असताना बँकांच्या सर्व शाखांकडून जी प्राप्त झालेली माहिती आहे ती पुरेशी असावी. म्हणजे अनिश्चित किंवा
कमी माहिती नसावी किंवा अशी संदिग्ध अशी माहिती नसावी, तर त्याला लेखापरीक्षण म्हणजे लेखापरीक्षकाला लेखापरीक्षण करत असताना बँकांच्या वेगवेगळ्या शाखाकडून मिळालेली विवरणपत्रके हे त्याच्या दृष्टीने पुरेशी असायला पाहिजे आणि स्पष्ट अशी असायला पाहिजे. ही एक मुख्य तरतूद लेखापरीक्षण करत असताना महत्त्वाची आहे. नंतरचे आहे ती म्हणजे जमा खर्चाच्या संदर्भात नफा तोटा पत्रकात दिलेले आकडे सत्य असावे, म्हणजे अंदाजी आकडे नसावे किंवा कोणतेही चुकीचे आकडे दिलेले नसावे, तर ते योग्य म्हणजे व्यवहार झाले आहे किंवा जे खऱ्या वस्तुस्थिती आहे त्याच खऱ्या वस्तुस्थितीचे संदर्भित सांख्यिकीय माहिती किंवा आकडे किंवा आकडेवारी ही जमा खर्चाच्या संदर्भात नफा तोटा पत्रकात दिलेले आकडे सत्य असावे, कोणतेही अंदाजित किंवा ठोक असे आकडे त्याच्यामध्ये दिलेले नसावे, म्हणजे जो सांख्यिकीय जी माहिती आहे ती परिपूर्ण असावी, सत्य असावी. ही लेखापरीक्षण करत असताना एक महत्त्वाची तरतूद आहे. इथं आपलं लेक्चर संपलेलं आहे. आजचं लेखापरीक्षण म्हणजेच नफा तोटा पत्रक व ताळेबंद याच्याबद्दलचा आज आपण विचार केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.